मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा। या संतासी निरवी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागे तुझ। तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संताशी निरवी हेची मज दे, अनेक तुझे काही न मागे तुझ। योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरञ्जिनुतं शरण्यं। वृत्त्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। श्री संतांची माथा चरणावरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, वाढले अंतरी प्रेम सुख। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरे बैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारून आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू। वैराग्याचा महामेरू श्रुती शास्त्राचा जया आदरू, ऐशा श्रीमंत योगेश्वरू श्री जोग महाराज की जय। विठाला मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा। या संताशी निरवे हेची मज देई, अनेक तुझे काही न मागे तुझ। महाकैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, वैराग्य आदर्शक जगद्गुरु श्री तुकोबराय, शांती ब्रह्म श्री नाथ महाराज आदी करून सकल संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भारतवर्षामध्ये गंगा मातेच्या या पावन कुशीमध्ये आणि ज्या मातीला महान राष्ट्र अशा प्रकारची पदवी प्राप्त झाली असा असणारा हा महाराष्ट्र, उभा असणारं संतांचं पीक म्हणजे हे महाराष्ट्र। विठाला
अशा या पवित्र मातीमध्ये आज आपण ज्या ठिकाणी आपला जन्म झाला अशी असणारी ही भूमी देसवडे गाव, या पावन भूमीमध्ये ज्या संतांचं महात्म्यांचं या ठिकाणी वास्तव्य झालं असे असणारे ब्रह्मभूत असणारे शंकर स्वामी महाराज असं सांगतात की ह्या गावामध्ये, गाव दिसायला जरी छोटं असलं परंतु महान विभूती या ठिकाणी त्यांची सेवा झालेली आहे. विठाला सर्व सद्गुरूंच्या कृपेनं या ठिकाणी मला सेवा प्राप्त झाली. साधक हृदय सम्राट गुरुवरी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबांच्या आज्ञेनं आपल्या समोर मी उभा आहे. सेवके करावे सांगितले काम, शिक्क्याचा तो धर्म स्वामी जाणे. विठाला आजची ही खरं पाहिलं तर जागराची सेवा आहे. म्हणजे प्रथम दिवसापासून ते जागरापर्यंत, अगदी प्रथम दिवस म्हटल्यानंतर पहिल्याही दिवशी कीर्तनकार बांधलेला असतो. कशाने? उपरण्याने का? उपरण्याने तर असतोच, परंतु अभंगाने सुद्धा. म्हणजे प्रथम दिवशी एकतर परमात्म्याचा स्वरूपाचं वर्णन करावं किंवा देवाच्या नामाचं वर्णन करावं असा दंडक संतांनी घालून दिलेला आहे. आणि जागराचा दिवस म्हटल्यानंतर काहीतरी संतांकडे किंवा देवाकडे मागितलं पाहिजे. विठाला कारण जागर शब्दामध्येच खूप अर्थ दडलेला आहे. जागर तुकोबरा एका अभंगामध्ये गुढ वर्णन करतात. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. हरीचा जागर आहे. या जागराच्या दिवशी नियम असा आहे, तुम्ही मराठवाड्यात जर गेला तर शेवटच्या दिवशी रात्रभर आमच्याकडे कीर्तनाचा नियम आहे. तो पण एकाच अभंगावर. पुन्हा दुसरं प्रमाण 2 वेळेस त्या प्रमाणाचा उल्लेख करायचा नाही. कोणीच कीर्तनकार पण नाही, गायक पण नाही. विठाला म्हणजे जागराचा दिवस म्हटल्यानंतर मग कोणी झोपायचं नाही. अगदी रात्रभर. आणि अजूनही तुम्ही गेलात तर कोणी झोपलेलं तुम्हाला दिसणार नाही. अशा प्रकारचा हा जागराचा दिवस. या जागराच्या दिवशी परमात्म्याकडे काहीतरी मागणं मागितलं पाहिजे. का? 7 दिवस आपण परमात्म्याचं चिंतन करत आहोत, नामस्मरण करत आहोत, सेवा करत आहोत. आणि या भयान कराल विकराल कलिकाळामध्ये, म्हणजे आजचा हा काळ अतिशय भयानक परिस्थिती. आपण दररोज वर्तमानपत्र वाचतोच, परंतु अशाही परिस्थितीमध्ये संपूर्ण गावाचं एकीकरण. कारण कोणतंही कार्य म्हटल्यानंतर सर्वांचा सहभाग होत असतो. सर्वांचं जर एकत्रीकरण आलं तर मग काही घडू शकतं. जसं कलौ संघे शक्ती ही, कलियुगामध्ये ज्या ठिकाणी संघटना असेल त्या ठिकाणी कोणतंही कार्य यशस्वी होत असतं. कारण बऱ्याच गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला परंतु मध्ये बंद पडला. त्याचं कारण आपलीच काही जरी मंडळी असते. म्हणजेच हा योगायोग आपल्या जीवनातला. आपण याही काळामध्ये आपण देवाची सेवा करत आहोत, संतांची सेवा करत आहोत. मग त्या सेवेचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण खरी परीक्षा संकटामध्ये देव घेत असतो. आज आपण स्थिती पाहिली, प्रत्येकावर संकट आहे. प्रत्येक प्राण्यावर, प्रत्येक जीवावर, प्रत्येक मनुष्यावर संकट आहे त्या महामारीच. परंतु देव पण असा आहे, तो सुखामध्ये म्हणत नाही की माझं भक्ती करा माझी, असं काय. कारण काही आर्त भक्त असतात, त्यांना संकट काळामध्येच देव आठवतो, इतर वेळी आठवत नाही. परंतु संकटामध्ये जो खरं देवाचं चिंतन करतो ना, तो देवाला खरा प्रिय होत असतो. मग खरी आपली परीक्षा या संकटामध्ये आहे. याच्यामध्ये जो टिकला तो देवापर्यंत पोहोचला. विठाला देवाकडे काहीतरी मागायचं आहे. काय मागायचंय? खरं मागणं हा शब्द संतांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला दिसून येत नाही. संत कधी मागताना दिसत नाहीत.
आणि मागताना दिसतात ते संत नाही. हे ठरलेलं गणित आहे. संत कधी मागत नाहीत. परंतु या अखिल विश्वामध्ये आपण या जनजीवनाचा जर विचार केला, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये मागणी आहे. म्हणजे जिथं मागणं आहे त्याच ठिकाणी खरं जगणं आहे. विठाला अहो जगणं का आहे तर मागणं आहे म्हणून. ज्याच्या जीवनात मागणंच नाही त्याचं खरं जगणंही नाही. काय मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे. विश्वामध्ये आपण पाहत असतो, आपण कोणासमोर काय मागावं याचा आपल्याला ज्ञान नाही. आमचे गुरुजी दृष्टांत सांगत असतात. राजा प्रसन्न झाला आणि राजा प्रसन्न झाल्यानंतर राजाला काय मागितलं पाहिजे. एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी. आता ही मागणी राजासमोर चालेल का. राजाला काय कळणार आहे याच्या जीवनात काय दुःख आहे, जन्माचं दुःख आहे का मरणाचं. राजाला या दुःखाचं काही घेणं देणं नाही. राजासमोर हा मुद्दा मांडून चालणार नाही. मग राजाला असं म्हणायचं का, राजे साहेब अहो खूपच कठीण प्रसंग आलेला आहे, खूप दुष्काळ पडलेला आहे, जरा देता का लावायला. काय तुमच्याकडे काय सर्व निर्व्यसनी गाव आहे का. बोला बोला. हा असलं तर तुम्हाला दंडवत. विठाला राजा प्रसन्न झाला आणि राजाला एखादा मनुष्य म्हणते, राजे साहेब थोडासा कमी पडलेला आहे, देता का. आता राजाला मागणी केली, काय किती तुच्छ अशा प्रकारची मागणी आहे. राजा प्रसन्न झाल्यानंतर त्याला त्याच योग्यतेचं मागितलं पाहिजे, त्याला संपत्ती मागितली पाहिजे. बोधले महाराजांचा एक गोड अभंग आहे. आमचे गुरुवर्य हनुमंत महाराज मते ते एक गोड अभंग म्हणत असतात. धरिता नगरीचा राजा येती धावत सर्व ही प्रजा, साधू पायी ठेविता भाव, येती धावत सर्व ही देव, येती धावत सर्व ही देव. संतांच्या पायावर मस्तक ठेवलं की सगळ्या देवता येतात. विठाला म्हणजे आपल्या जीवनामध्ये मागणं हे प्रत्येकाच्या जीवनात ठरलेलं आहे. आणि मागत असताना काय मागावं याचं आपल्याला ज्ञान नाही. बरं, मागण्याच्या पाठीमाग त्याला मागण्याला दुसरा एक समानार्थी शब्द आहे, त्याला म्हणतात अपेक्षा. अपेक्षा, काहीतरी जीवनात अपेक्षा असते प्रत्येकाच्या, आणि अपेक्षा ठेवली सुद्धा पाहिजे. ज्याच्या जीवनात अपेक्षा नाही ना ते जीवन काही कामाचं नाही. पण अपेक्षा जीवनात पाहिजे. मग ती अपेक्षा तरी कशा करता केली जाते. अपेक्षा तरी कशासाठी की जीवनातली सर्व मागणी थांबावी, जीवनात समाधान प्राप्त व्हावं, जीवनात शांती प्राप्त व्हावी, जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं, याच्याकरता आपली प्रत्येकाची अपेक्षा असते. मग ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी संतांच्या जीवनात अपेक्षा काही राहिले का. संत म्हणतात, निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम वार्षे विनसागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. ज्ञानोबराय म्हणतात, समुद्राच्या ठिकाणी काही अपेक्षा आहे का. अजिबात नाही. समुद्र कधीही कशाची अपेक्षा करत नाही. समुद्राला वाटतं का आता दुष्काळ पडलाय, पाऊस येऊ द्या. का असं झालंय कधी. समुद्राला दुष्काळ पडला आणि नदी सुखानं व्हायला लागली. नदीवर एखाद्या वेळेस संकट येईल, पण समुद्र हा नित्य तृप्त आहे. तसे संत आमचे नित्य तृप्त आहेत. विठाला म्हणजेच अपेक्षेने युक्त असणारा हे जीवन कुठेतरी वाटतं की निरपेक्ष व्हावं, अपेक्षा जीवनातली संपावी. नाम म्हणजे समाधान प्राप्त हो, नाम आनंद प्राप्त हो. आनंद प्राप्त व्हावा हो, कारण आपल्या जीवनामध्ये जर आनंदच नसेल तर ते जीवन काय कामाचं. कारण मनुष्य आनंदापासूनच खरी त्याची निर्मिती झाली. श्रुती माता गोड वर्णन करते, आनंदादेव खलु इमानी भूतानि जायन्ते, आनंदादेव तिष्ठन्ति, आनंदादेव विलीयन्ते.
सगळं जग आनंदापासून निर्माण झालं, राहतही आनंदावर आणि शेवटी जातही आनंदात. म्हणजे कसं 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 अहो, आनंदापासून जन्म झाला, आनंद म्हणजे तो परमात्मा. त्या अनंतापासून सगळ्यांची उत्पत्ती झाली, राहिले कुठे? आनंदामध्येच आणि गेले आनंदात. म्हणजे हे कसं काय शक्य आहे? असं जर जन्माला यायला लागलो तर किती दुःख आहे, त्याचं की काय वर्णन करता येत नाही. काय सांगो गर्भेची यातना, काय सांगो गर्भेची यातना, मन भोगिता आनंदापासून उत्पत्ती झाली, पण पडला दुःखाच्या गर्तेमध्ये. तो म्हणतो देवा काय सांगावं, एवढा दुःख आहे या जन्माला येत असताना, जीवन जगत असताना, शेवटी जात असताना. हा आपला अनुभव आहे, पण श्रुती सांगते तुम्ही आनंदापासून झालात, देवापासून तुम्ही आलात, देवाच्याच आनंदात राहिलात. मला सांगा जगामध्ये असा कोणता मनुष्य आहे की त्याला झोप नकोय? कोण आहे असं? हात वर करा. कोणीच नाही जगात. झोपेसाठी माणसं काय काय नाही ते प्रयत्न करतात, तरीही त्यांना ती येत नाही. कीर्तनात आल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला म्हणजे राहत असताना तो आनंदात राहतो. ज्ञानोबराय म्हणतात साचचे पुढते विरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. झोपीला खरं ब्रह्मसुखच म्हणायला पाहिजे, पण तो झोपेतून जागा होतो ना. जागा झाला की मग सगळ्या पीराचा उरूस घडतो. मग तो म्हणतो आता काय करायचं, दुपारी काय करायचं, संध्याकाळी, उद्या, परवा, महिन्यानंतर, 1 वर्षाने काय करायचं. सगळ्या विचाराला सुरुवात होते कधी? झोपेतून उठल्यानंतर. झोपेत गेल्यानंतर काय काय सांगा? काहीच नाही. प्रत्येकाचा अनुभव आहे झोपेमध्ये आनंद आहे. मग आनंदावरही राहतो आणि शेवटी आनंदात जातो. म्हणजे प्रत्येकाचं जीवन हे आनंदानं भरलेलं आहे, पण त्या आनंदाची आपल्याला प्राप्ती होत नाही. संतांना तर ती झालेली दिसते. कारण प्रत्येक मनुष्याचा आनंद हा त्याच्या परिस्थितीवर अवलंबून नाही. कारण आनंद ही एक स्थिती आहे. परिस्थिती वेगळी आणि स्थिती वेगळी. परिस्थिती ही बदलत राहते. आज हे आहे तर उद्या ते नाही. म्हणजे मनुष्याच्या जीवनात कभी धूप तो कभी छाव, सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन वो है गाँव. कभी धूप तो कभी छाव, कभी धूप तो कभी छाव. कधी सुख आहे जीवनात तर कधी दुःख आहे, पण हे कायम राहणार हे पारड नाही. म्हणजे याच्या परिस्थिती आपली बदलत जाते. संतांची परिस्थिती बदलली पण स्थिती नाही बदलली. काय त्यांच्या जीवनाचा आनंद पाहिला तर कण्या भाकरीचे खाणे, कण्या कण्या भाकरीचे खाणे, मुखे राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा झन झनती टाळ, सदा झन झनती टाळ. घरी खायला कण्या आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो.
त्यांच्या आनंदाचं कारण काय असेल तर परमात्म्याचं झालेलं सुख आहे. मुखी राम नाम गाणे, आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही का? आपल्याला त्याचं चिंतन होत नाही ना. संसाराचं चिंतन झालं की मग आपल्या जवळचा आनंद निघून जातो. आपलं तोंड कसं आहे तुकोबाराय म्हणतात, फोडिली गोवरी ऐसा दिसे गोदावरी, ऐसा दिसे गोदावरी, ऐसा दिसे गोदावरी. आपलं आहे. तुकोबाराय म्हणतात, काय तोंड घेऊन बसलेलं असं वाटतं तुझ्या तोंडावर गौरी थापली का काय? गौरी माहित आहे ना कशाची असते? कशाची? हा आहे, अजून आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी गौरी म्हणजे गौरी मीन्स व्हॉट? गौरी मीन्स अर्थ कळत नाही लोक. ती गौरी जर तोंडावर थापली तर कसं महाराज विद्रूप होईल. त्याप्रमाणे मनुष्याचं जीवन झालेलं आहे. वरवर आपण म्हणतो, जर विचारलं कसं काय चाललंय तुमचं, म्हणजे खाऊन पिऊन बरं आहे. का बरं? हे वरचं बोल नाही, आणखी जरा जवळ जाऊन बोललात तर महाराज खरंच काही खरं नाही, अजिबात खरं नाही. काय खरं नाही? परवा एक आमचा मित्र भेटला आळंदीमध्ये, आम्ही दर्शनाला गेलो. तो डबा घेऊन चाललेला होता, ड्युटीवर जात असे. आता बऱ्याच जणांवरती स्थिती आलेली आहे, समयाशी सादर व्हावे. तो आता हे सावता महाराजांचं, नामदेवरायांचं प्रमाण अगदी सार्थ ठरलं. विठाला म्हणजे का हो, कुठं निघाला? म्हणजे चाललो ड्युटीवर. मग त्यांनी पुढचं वाक्य उच्चारलं, म्हटले आता आमच्याने आता परमार्थ होत नाही. का? जबाबदारी वाढली ना. अगदी जीवनाची, ज्याला आपण मराठीमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतो, बरोबर ना, जीवन जगण्याची कला ज्याला कळाली नाही तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. विठाला कोणत्या परिस्थितीत काय कशाचा अवलंब केला पाहिजे हे जीवनामध्ये कळलं पाहिजे. भयानक संकट आलेलं असेल त्या काळामध्ये मग लाजून चालणार नाही. जशी स्थिती असेल त्या परिस्थितीला समोर गेलं पाहिजे. संतांच्या जीवनात आमचं काय झालं, तुकोबारायांच्या जीवनात किती भयानक प्रसंग आले. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक,
जीवनात काय किती कठीण प्रसंग आहे. महाराज म्हणतात आमच्या जीवनात प्रसंग असा आला की गावाच्या बाहेर राहायला जावं लागलं. तरी सुद्धा परिस्थिती बदलली, पण स्थितीमध्ये चढढ होऊ दिली नाही. आनंद मात्र तेवढा चेहऱ्यावर होता. तुकोबरायांनी म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा गेली. हा प्रसंग जर आपल्यावर आला, आपण काय म्हणू? देवानं आमचं वाटोळं केलं. कोणी केलं? का आपण आपलंच केलं? तुकोबराय म्हणतात आपुल्या विचारावे मनासी. आपल्या मनाला विचारावं आपल्या जीवनात काय चूक घडली, त्याचं फळ एवढं सगळ्या जगाला भोगावं लागलं. विठाला खरं आमच्या जीवनात ही खरी दिवाळीच झाली समजा. कारण बाबांचा आश्रय प्राप्त झाला, त्याच्यामध्ये खरी एवढं सगळं हे वर्ष चिंतनात गेलं. म्हणजे एवढं की कधी न टिकणारा, पण मी वर्षभर एका जागेवर थांबलो. विठाला विठाला कोण जाणे देवाची कृपा झाली आणि काहीतरी साधना घडवून घेतली. कधी कधी निसर्गाची कृपा होते, कधी कधी देवाची कृपा होती, कधी कधी प्रारब्धाची कृपा होती. सगळ्याच गोष्टी एकत्र आल्या की काय, आणि अशा प्रकारचं जीवनामध्ये काहीतरी साधना घडावी. तुकोबराच्या जीवनात परिस्थिती बदलली, पण आनंद बदलला नाही. आपल्या आनंदावर विरजन पडतं. कठीण प्रसंग आला की आपण देवपूजा सगळं बाजूला सारतो आणि म्हणतो बस काय केलं माझ्यासाठी देवाने. त्या एकाने 5 वर्ष वारी केली पंढरपूरची. आता 5 वर्ष वारी केल्यानंतर 6व्या वारीला तो जाईल का? गेलाच नाही. जायला पाहिजे पण गेला नाही. मग गावातल्या काही लोकांनी विचारलं, का हो राम भाऊ, इथले सोडू ना आमच्या तिकडचे. म्हणले का वारीला नाही गेले या वर्षी? म्हणजे काय त्या पांडुरंगानं, मी नाही बरं का तू, त्याने म्हटली माझी शिळी मारली. अरे भाग्यमान, तुला नाही घालवलं. विठाला थोडस काही जीवनात साधना केली की लोकांना वाटतं देव आमच्या घरचा राम्यागडी झाला पाहिजे. असं नाही. कोणाच्याही घरी तो सेवा नाही करत, काम नाही करत. ज्यांनी देवाकडे काहीच मागितलं नाही त्यांची कामं तो केल्याशिवाय राहत नाही. काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा. त्यांची सेवा करत असतो जे काहीच मागत नाही. तुकोबरायांची स्थिती ही आनंद रूप आहे. महाराजाच्या जीवनात आनंदच आनंद आहे. ही स्थिती पाहिल्यानंतर कोणालाही वाटेल आम्हाला ते सुख प्राप्त व्हावं. एखादा समाधानी मनुष्य असला ना, लगेच त्याच्या चेहऱ्यावरच ते आपल्याला दिसत असतं. अंतरीचे धावे धरिताही पर्यावरेना. ते महाराज धरलं जात नाही आतमध्ये, बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. आणि अशी स्थिती एखाद्याकडे असेल तर आपल्याला सहज वाटतं, का हो आज तुम्ही लईच फ्रेश दिसता. नेमकं काय तुम्हाला लॉटरी बिटरी लागली का काय? लॉकडाऊन मध्ये लागणार नाही, पण लागली का काय आपण विचारतो, कारण विचारतो. तो म्हणतो काही नाही, दररोज माझा नित्यनेम चाललेला आहे, तेवढा मी नित्यनेम केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. म्हणजे आपल्या समाधानाचं कारण हे आपल्या जवळच असतं. विठाला तुकोबराय गोड वर्णन करतात. तुझं आहे तुझं पासी प्रत्येकाच्या आनंदाची गुरु किल्ली प्रत्येकाजवळ आहे. फक्त ते शोधता आली पाहिजे. म्हणजे कशी शोधायची? त्याच्याकरता गुरुकडे जावं लागतं. त्याच्याशिवाय ते प्राप्त होत नाही. त्याच्याकरता मग श्रीगुरूची योजना आहे. नाही तर पुस्तकं वाचून मग माणसं खूप मोठी झाली असते, पण ते जीवनात यशस्वी होत नाहीत. का? गुरुकृपा त्यांच्यावर नाही. ज्यांच्यावर श्रीगुरूंचा प्रसाद झाला, एवढा आता निवृत्तीनाथ महाराज काय सामान्य आहेत का?
परंतु आज जेवढं ज्ञानेश्वर महाराजांचं नाव जगाला माहित आहे तेवढं निवृत्तीनाथ महाराजांचं आहे का? नाही. का? हा असणारा श्री गुरूंचा प्रसाद आहे. शिष्याचं जेवढं मोठं नाव आहे तेवढं गुरुचं नाही. ही असणारी गुरुची कृपा आहे. हा प्रसाद ज्यांच्या जीवनावर झाला त्यांना तो आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबारांनी विचारलं का हो महाराज एवढा आनंद का तुमच्या जवळ आहे? त्याचं कारण महाराज म्हणतात, आजी आनंद रे एकी परमानंद रे, आजी आनंद रे एकी परमानंद रे, आजी आनंद रे एकी परमानंद रे, दया श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, दया श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, विठोबाची विडिया आनंद सदा, विठोबाची विडिया आनंद सदा, गावला तुटाळी रंग गोविंदा, गावला तुटाळी रंग गोविंदा, गावला तुटाळी रंग गोविंदा, आनंद रे की परमानंद रे, आजी आनंद रे की परमानंद, आजी आनंद रे की परमानंद, आजी आनंद रे की परमानंद. काय महाराजांच्या जीवनात आनंद प्राप्त झाला? महाराज म्हणतात, आजी आनंद रे एकी परमानंद रे, जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, आजी आनंद रे एकी परमानंद रे. सदा आमच्या जीवनात सर्व काळ आमच्या जीवनात फक्त नित्य दिवाळी आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी आनंद आहे आमच्या जीवनामध्ये. हा आनंद कशाने प्राप्त झाला? वरच्या परिस्थितीने प्राप्त झाला नाही. वरी कितीही काही जरी असलं, किती जरी बाबा पाठीमागे या परिसरामध्ये आल्यानंतर बाबा म्हटले मला भौतिक खूप प्रगती झाली. पूर्वी काही असे 4-4 मजली बंगले वगैरे काही नव्हतं, पण एवढी आज प्रगती झाली. प्रत्येक गावात गेल्यानंतर असं वाटतं का गावात नाही आलो शहरात आलो की काय. म्हणजे भौतिक प्रगती झाली म्हटली पण आध्यात्मिक नाही. विठाला आध्यात्मिक प्रगती ज्यांच्या जीवनात झाली, बाहेरची नाही झाली तरी चालेल. पण माणसं बाहेरच्या ह्याला विचारतात का हो तुम्हाला जमीन किती आहे, तुमचं घर बांधलेलं आहे का, साधं आहे का, असं नाही विचारित. तुमचं शरीर निरोगी आहे का, तुमच्या जीवनात समाधान आहे का. कारण या 2 गोष्टी आज खूप दुर्मिळ झाल्या. शरीराचं आरोग्य राहिलं नाही अजिबात, आरोग्य बिघडत चाललं. शरीर संपत्ती सगळ्यात महत्वाची असणारी संपत्ती म्हटलेली. शरीर साधनम खलु धर्म साधनम असं म्हटले. शरीर सगळ्या धर्माचं सार आहे. जर शरीरच व्यवस्थित नसेल, शरीर निरोगी नसेल तर तो जीवनात कोणतंही साध्य प्राप्त करू शकत नाही. म्हणून जीवनात शरीर प्रथम, त्यानंतर धर्माचा विचार येतो. आपल्या साधू संतांनी शरीरही तसंच कमावलेलं होतं. शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. ज्यावेळेस देवगिरीच्या किल्ल्यावर जनार्दन स्वामी सरदारकीचं काम करत होते. प्रसंग असा एक दिवस घडला. त्या राजाच्या दरबारी सरदारकी करत असताना नाथ महाराजांचं वय अगदी लहान आहे. गुरुजींच्या सहवासात गेले नाथ महाराज आणि सर्व विद्या ग्रहण करत असताना नाथ महाराजांनी शस्त्रविद्या सुद्धा ग्रहण केली. का बरं? कारण मनावर आघात आलेला तो शास्त्राने दूर होईल, पण शरीरावर जर एखादा आघात झाला तर त्याच्याकरता शस्त्र पाहिजे. विठाला त्यावेळेस प्रसंग असा घडला, परकीयाचं आक्रमण आलं. जनार्दन स्वामी गाढ निद्रेमध्ये आहेत आणि झोपलेले असताना शिष्याचं एक कर्तव्य असतं
की श्री गुरु जरी निद्रा करत असले तर ते खरं निद्रा करत नाहीत. आपल्याला वाटतं ते झोपलेले आहेत. या निशा सर्व भूताना तश्याम जागृती संयमी यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. खरं ते जागेच असतात. परकीयाचं आक्रमण आलं, एका क्षणाचाही विलंब न करता शांतीब्रह्मनाथ महाराजांनी आपल्या गुरुजींचा पोशाख अंगावर परिधान केला, घोड्याला टाच मारली आणि युद्धामध्ये गेले. युद्ध जिंकलं. सकाळी आले, सर्व पोशाख उतरला, परत गुरुजींच्या सेवेत हजर. याला म्हणतात शारीरिक असणारं सामर्थ्य. शारीरिक सामर्थ्य सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. मग का हो महाराज, तुमच्याकडे पाहिलं शरीर तुमचं सामान्य दिसत आहे, पण मनाची श्रीमंती काही आगळी वेगळी आहे. मनाची श्रीमंती किती आहे सांगू का? एका मिनिटात सांगतो. किती मनाची श्रीमंती पाहिजे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा उत्सव आता पाठीमागं होऊन गेला. तुकडोजी महाराजांची गोड कविता आहे, आपण शाळेमध्ये ऐकली असेल, तरी पण एकदा रिव्हिजन आपण देऊ. कारण हे जुनं ते सोनं असतं बघा. ते जर विसरलं आपण तर खरं जीवनात आपण काही जतन, पूर्वजांचं जे जतन आहे ते जतन करणं महत्वाचं आहे. तुकडोजी महाराजांची कविता आहे. महाराज म्हणतात, माझं जीवन जर पाहिलं, वर पाहिलं तर अगदी सगळं मोकळं आहे. या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारासी नाही दोऱ्या. या झोपडीत माझ्या याल तरी सुखे या, जाल तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, हरिनाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. खरं महाराजांचं जीवन पाहिलं, काय आहे त्यांच्याकडं? अगदी भूमीवर पडावं आणि ताऱ्याकडे पाहावं. चोर आली तर दरवाजे तसेच आहेत. जसं महाराजांचं जीवन तसं तुकोबारायचं जीवन. आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, अशा प्रकारची महाराजांची स्थिती. पण आनंद, आता ते कवितेत थोडा आपण बदल करू. आता कविता कशी आहे? आता झोपड्या नाही. झोपड्या म्हणजे झोपडीला पूर्वीचा शब्द आहे कुटिया असं म्हणतात त्याला उत्तर भारतात. आपल्याकडे झोपडी शब्द आहे, पण आता ती झोपडीच राहिली नाही तर मग तो आनंद कुठला? मग आता या बंगल्यात माझ्या फरशीवरी पडावे. लक्ष देऊन ऐका, फरशी टाकलेली असते स्टाईलची एकदम भारीतली. फरशीवरी पडावे, स्लॅबकडे पहावे. पुढं फळ काय होतं बघा, मनक्यात गॅप व्हावे. या बंगल्यात माझ्या, म्हणजे बंगल्याचं फळ हे. फरशी अतिशय शरीराला घातक. जे जे फरशी झोपले त्यांचा अनुभव विचारा. विठाला बरं, त्या फरशीवर पाणी कुठं सांडलं हे पण दिसायला तयार नाही. कधी त्या म्हातारीचा बिचारीचा पाय घसरतो, पाय फ्रॅक्चर होतो. का? फरशी दिसायला बरी, पण ती शेवटी फरशी. ती कधी पाडील सांगता येत नाही. त्याच्यामध्ये आनंद संपला, आनंद झोपडीमध्ये होतो. म्हणजे स्थितीवर आपला आनंद ठरलेला आहे. महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या जीवनात तो आनंद प्राप्त झाला, आम्हालाही तो आनंद प्राप्त व्हावासा वाटतोय, काय करावं लागेल? तुकोबरा एकच प्रार्थना करतात की आमच्या जीवनात आम्ही काय केलं ते तुम्ही करा. मग
देवाकडं मागणं मागत असताना काय मागितलं पाहिजे? देवाकडं एकच मागणं मागावं. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, म्हणसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. दुसरा आम्हाला देवा काही नकोय, फक्त संतांची सेवा घडावी. म्हणून देवा एक तुम्ही काम कराल का? कारण एक तर तुकोबाराय मागत नाहीत, पण कसे काय मागाय तयार झाले माहित नाही. तुकोबाराने अगोदर वचन घेतलं, मी मागन तेच द्यायचं, मी जे मागेल तेच द्यायचं, पुढं डोकं चालवायचं नाही, अजिबात चालवायचं नाही. देव म्हटले काय हरकत नाही, मागा तर एकदा. देवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आज साक्षात जगाचे गुरु असणारे श्री तुकोबाराय मागतात आपल्याकडं, हेच देवाचं भाग्य. संत देवाला काही मागत नाहीत, कितीही संकट येऊ द्या. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, तरी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. आम्हाला काही देवा नकोय असे म्हणणारे तुकोबाराय पण मागायला तयार झाले. मागतात ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुझ्याकडे मागणं आहे, या संताशी निरवी नाम, या संतांच्या मला स्वाधीन कर. हेची मज देई आणि का तुझे काही न मागे तुझ, दुसरं मला काहीच नकोय, फक्त संतांच्या स्वाधीन कर. संतांच्या जर स्वाधीन केलंस ना, मग जीवनातले सगळे माझ्या ताप संपले. त्रिविध तापाची सगळं माझ्या जीवनातलं संकट गेलं. सगळे असणारे आध्यात्मिक आदि भौतिक आदि दैविक सगळे जेवढे काही दुःख आहेत सगळे निघून गेले. कधी जातील? संतांच्या संगतीत जर तुम्ही मला पाठवलं, संतांच्या जर स्वाधीन केलं. संत जवळ करतात का? संत कोणालाही जवळ करत नाही. संतांची एक दया आहे, सामान्य रूपाने सगळ्याला जवळ करतात, पर ज्ञान देत असताना अधिकारीच पाहतात. विठाला संतांच्या दुकानामध्ये सगळा माल आहे, परंतु ज्ञानाचा अधिकारी वेगळा, भक्तीचा वेगळा आणि कर्माचा वेगळा. सगळ्यांना सारखं दान देत नाहीत. कोई भी लेव चार चरण ऐसा नाही है, सगळ्यासाठी नाही. अधिकार पैसा करो अधिकार पैसा करो
सगळ्यांना सारखा अधिकार नाही, प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे. अधिकारी सर्व आहेत, प्रत्येकाची पात्रता वेगळी. सर्वांना अधिकार आहे, सकळांसी येथे आहे अधिकार. अधिकार सगळ्यांचा आहे, पण योग्यता सगळ्यांची सारखी नाही. प्रत्येकाची पात्रता वेगळी, प्रत्येकाचं पात्र भिन्न आहे, प्रत्येकाच्या बुद्धीची क्षमता